नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूपच जबरदस्त आणि बाहेर ज्या प्रकारे आपण चिकन टिक्का किंवा चिकन मसाला, चिकन फ्राय घेऊन येतो त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला चिकन टिक्क्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी ही तयार केलेली आहे, लहान मुलांनाही खूप आवडते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चिकन टिक्का बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आपल्याला अशा प्रकारचे पीस करायचे आहे, जास्त मोठेही नाही, म्हणजे मीडियम साईजचे तुकडे आपण चिकनचे करून घेणार आहोत। आता त्यासाठी मी हा मसाला घेतलेला आहे। तर 1 छोटी चमचा मी हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। हे तिखट राहत नाही, फक्त कलरच येतो आणि कमी तिखटाची हे मिरची असते। त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे। आणि बाजारामध्ये हा चिकन टिक्क्याचा मसाला सहज अवेलेबल असतो, तर अशा पद्धतीने मी हा मसाला घेतलेला आहे। 1 किलो चिकनसाठी आपण हा 5 ते 6 चमचे चिकन टिक्का मसाला यूज करणार आहोत। या मसाल्यामध्ये सर्व ॲड असते, म्हणजे मीठ, मिरची वगैरे सर्व। जर तुम्हाला वरून घालायचे असेल मीठ किंवा मिरची तर तुम्ही घालू शकता। अशा पद्धतीने आपण हा मसाला घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण धुवून घेतलेले चिकन घेणार आहोत आणि आपण त्याला आता 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व चिकनला चोळून घेणार आहोत। आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर हे सर्व धुवून घेणार आहोत परत 1 ते 2 पाण्याने। असं केल्यामुळे चिकनला जो वास असतो तो निघून जातो। ही ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करून पहा। तर 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि मी चिकन हे स्वच्छ 1 ते 2 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप छान व्यवस्थित असे हे हळद आणि मीठ या चिकनला मी लावून घेतलेले आहेत। आता 2 ते 3 पाण्याने मी हे चिकन व्यवस्थित आणि स्वच्छ हाताच्या साहाय्याने धुवून घेतलेले आहे आणि त्याचा जो वास असतो तोही आता येत नाहीये। अशा पद्धतीने आपण चिकन धुवून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर आता आपण अद्रक आणि लसण हे एका खंडीमध्ये व्यवस्थित कुटून घेऊन चिकनमध्ये ॲड करणार आहोत। जर तुम्हाला हे मिक्सरमध्ये फिरवायचं असेल तर तुम्ही हे अद्रक आणि लसण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करू शकता। सर्वात अगोदर आता आपण चिकनला सर्व मसाले घालून घेणार आहोत, लावून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर मी इथे कुटून घेतलेले अद्रक आणि लसण घालून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर जी आपण काश्मीरी मिरची घेतली होती तीही मी यामध्ये थोडीशी ॲड करत आहे। आणि आता आपण त्यामध्ये हळदही ॲड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी हे मसाले घेतलेले आहे। जर तुम्हाला हे मसाले घालायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि त्याचबरोबर आपण आता चिकन टिक्का मसाला हा 4 ते 5 चमचे किंवा 5 ते 6 चमचे यामध्ये घालून घेणार आहोत। हा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता। तर हा मसाला घातला की लगेचच आपण 1 ते 2 चमचे पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि हाताच्या साहाय्याने सर्व मसाला हा व्यवस्थित सर्व पीसला लागेल असा आपण एकजीव करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मसाले मी हे व्यवस्थित चिकनला लावून घेत आहे। ही प्रोसेस आपल्याला हातानेच करायची आहे, चमच्याचा उपयोग करायचा नाहीये, कारण की हाताने व्यवस्थित असे चिकनला व्यवस्थित मसाला हा लागला जातो। म्हणून हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आपण सर्व मसाले एकजीव करून घेणार आहोत। आता सर्व मसाले मी हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त रंगही आलेला आहे। आता आपण त्यावर एक झाकण ठेवून घेणार आहोत आणि 1 ते 2 तासपर्यंत आपले चिकन हे व्यवस्थित मॅग्नेट होईपर्यंत आपण रेस्ट याला करून घेणार आहोत। आता 1 ते 2 तास झालेली आहेत। मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे। खूप छान आणि व्यवस्थित आपला मसाला हा चिकनने ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आणि खूप ज्युसी आणि मस्त हे चिकन टिक्के तयार होतात। तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये आपण तळण्यासाठी तेल घालून घेणार आहोत।
फक्त तेलचे प्रमाण हे जास्त ठेवायचे आहे, म्हणजे चिकन टिक्का त्यामध्ये व्यवस्थित बुडतील अशा पद्धतीने आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत आणि फास्ट गॅसवर आपण छान तेल कडकडीत असे तापवून घेणार आहोत। आणि आता मीडियम गॅस करून हे चिकन टिक्के आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर सर्व मसाले आणि चिकन हे हाताच्या साहाय्याने परत एकजीव करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता आपण एक एक पीस यामध्ये ॲड करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाहीये, मीडियम गॅसवरच हे चिकन टिक्के आपल्याला फ्राय करायचे आहे। जर आपण मीडियम गॅसवर हे फ्राय केले तर व्यवस्थित आतपर्यंत हे शिजले जातात, म्हणजे फ्राय होतात, कच्चे राहत नाही। आणि जर तुम्ही ही प्रोसेस फास्ट गॅसवर केली तर हे फक्त वरच्या साईडच क्रिस्पी होते आणि आतून कच्चे राहतात। आणि स्लो गॅसवर जर तळले तर हे जास्त तेल शोषते, त्यामुळे आपण मीडियम गॅसवर ही प्रोसेस करणार आहोत। तर अशा पद्धतीने मी चिकनचे पीस यामध्ये घालून घेतलेले आहे आणि तेलात व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत। तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। 4 ते 5 मिनिटानंतर आपण हे चिकन टिक्के एका जाराच्या मदतीने हळूवार पद्धतीने तेलातून सोडून घेणार आहोत, म्हणजे कढईला हे चिकन टिक्के लागतात। तर एकदम आपण हे परतवायचे नाहीये, हळूहळू चमच्याच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण चिकन टिक्के हे परतवून घेणार आहोत। आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। हळूवार पद्धतीने आपण चिकनवर तेलही सोडून घेतले होते। आता हळूवार पद्धतीने आपण सर्व चिकन टिक्के हे परतवून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे चिकन टिक्के व्यवस्थित एका साईडून फ्राय झाले की ते सोप्या पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही परतवू शकतो। आणि जर व्यवस्थित फ्राय झाले नाही तर हे कढईला चिटकतात, म्हणून व्यवस्थित एक साईड फ्राय झाली की दुसरी साईड आपण परतवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण चिकन टिक्के हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने दोघं बाजूने क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। आणि सहज हे 5 ते 6 मिनिटापर्यंत एक साईड ही व्यवस्थित क्रिस्पी होते आणि परतवून घेतल्यानंतर चिकन टिक्का दुसरी साईडही 5 ते 6 मिनिटानंतर व्यवस्थित हे फ्राय होतात। आणि मी तुम्हाला दाखवतही आहे। खूप छान आणि मस्त कुरकुरीत आपले चिकन टिक्के ज्युसी आणि रंगही खूप सुरेख असा आलेला आहे। आणि आता आपण हे सर्व चिकन टिक्के हळूवार पद्धतीने एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। पण सतत 4 ते 5 मिनिटापर्यंत हे आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आणि छान क्रिस्पी झाल्यानंतरच आपण हे एका थाळीमध्ये काढून घेणार आहोत। तर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व चिकन टिक्क्याचे तेल आपण काढून घेऊयात आणि हळूवार पद्धतीने आपण आता एका थाळीमध्ये हे सर्व चिकन टिक्के काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतही आहे। खूप छान रंग आलेला आहे आणि क्रिस्पी ही खूप मस्त झालेली आहेत। तर अशा पद्धतीने आपण उरलेले सर्व चिकन टिक्के हे तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। तर हळूवार पद्धतीने आपण सर्व चिकन टिक्के हे तेलामध्ये सोडून घेणार आहोत। चिकन टिक्के हे एकदम न घालता थोडे थोडेच बॅच करून आपण हे सर्व चिकन टिक्के तळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी हे चिकन टिक्के तेलात सोडून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने हळूवार पद्धतीने सर्व आपण चिकन टिक्के हे काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता चिकन टिक्के हे एक साईडने व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। फ्राय झालेले चिकन टिक्के हे आरामात टर्न होतात आणि जे फ्राय होत नाही ते कढईला चिटकून बसतात। तर 4 ते 5 मिनिटापर्यंत आपण दोघं साईड ही व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी सर्व चिकन टिक्के हे छान आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत
फ्राय करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे। खूप कलरफुल आणि कुरकुरीत हे चिकन टिक्के आपले तयार होतात। अशा पद्धतीने मी सर्व चिकन टिक्के हे फ्राय करून घेतलेले आहेत। तर मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवत आहे। तर एका डिशमध्ये आपण छानपैकी चिकन टिक्के घेतलेले आहे आणि गरम असतानाच त्यावर आपण चाट मसाला घालणार आहोत। चाट मसाला घातल्यामुळे चिकन टिक्के हे खूप छान टेस्टी आणि अप्रतिम तयार होतात आणि त्याबरोबर कांदा आणि लिंबू तुम्ही एन्जॉय करू शकता। खूप सोपी रेसिपी आहे आणि घरात पाहुणे आले किंवा लहान मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी झटपट तयार करू शकता। माझ्या घरामध्ये तिखट जरा जास्त खातात म्हणून मी यामध्ये थोडी कमी तिखटवाली काश्मीरी मिरची घातलेली आहे। चिकन टिक्का मसाल्यामध्ये सर्व मसाले हे ऑलरेडी ॲडच आहे आणि जर तुम्हाला वरून मिरची किंवा मीठ घालायचं असेल तर तुम्ही तो मसाला टेस्ट करूनच घाला, म्हणजे तुमचा चिकन टिक्का हा व्यवस्थित तयार होईल। आता बाहेरून आणायची गरजच नाही, घरच्या घरी खूप छान आणि मस्त कुरकुरीत हे चिकन टिक्के तयार होतात। मग आहे ना सोपी रेसिपी। अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।